संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने पूर्णपणे वेढा घातलेला असून आज संध्याकाळी रात्री 12 वाजल्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहणार आहेत। राज्यातील या 12 जिल्ह्यांना सर्वात मोठा गंभीर इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। घरातून अजिबात बाहेर पडू नका अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। सरकारच्या माध्यमातून या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले। गेल्या 15 दिवसापासून पाऊस येणार नाही, दुष्काळ पडणार अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या। या बातम्या खऱ्या होत्या, परंतु अचानकपणे वातावरण पूर्णपणे बदललंय। संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने वेढा घातलाय। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये मागील 15 दिवसांमध्ये जे गरम वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं ते पूर्णपणे या ठिकाणी आता थंड पडलेलं आहे। त्यामुळे दुष्काळ पडणारी जी काय बातमी येत होती ही पूर्णपणे या ठिकाणी आता गायब झाल्या। मान्सून पाऊस राज्यामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आज रात्री 12 वाजल्यापासून काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल, तर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यामध्ये पडेल। काही जिल्हे तर असे आहेत फक्त या जिल्ह्यामध्ये आता असं वातावरण राहणार आहे, फक्त आभाळ येणार आणि कोरडं वारं वाहणार अशी परिस्थिती होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। 4 प्रकारच्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। पहिल्या गटातील जिल्ह्यामध्ये फक्त कोरडे वारे वाहतील, आभाळ आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। दुसऱ्या गटातील जिल्ह्यांना सर्वात मोठा रेड अलर्ट दिलाय। एकसारखा 12 तास पाऊस रात्री 12 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज रात्री 12ला सुरू झालेला पाऊस सकाळी 7 वाजेपर्यंत धुमाकूळ घालणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे तुमची जमीन जी आहे, जी आता तुम्ही पेरणीसाठी मशागत करून ठेवल्या ती पूर्णपणे ओली होणार आहे। पेरणी योग्य तुम्हाला पाऊस या ठिकाणी पडणार आहे। बघा, राज्यातील 36 जिल्ह्यांच्या 3 याद्या जाहीर करण्यात आलेत। पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल। दुसऱ्या गटातील 12 जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी भाग बदलत या ठिकाणी पडेल। तिसऱ्या गटातील जे 12 जिल्हे आहेत ज्यामध्ये फक्त कोरडे वारे वाहतील, अजिबात पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही, फक्त आभाळ आल्याचं तुम्हाला दिसून येईल। त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची बातमी काही जिल्ह्यांना या ठिकाणी आहे, तर काही जिल्ह्यांना या ठिकाणी असं पण आहे की 15 जुलैपर्यंत पावसाची वाट बघावी लागू शकते। या जिल्ह्यामध्ये फक्त आभाळ आलेलं या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि थोडाफार पाऊस पडेल, परंतु जमीन ओली होणार नाही आहे। हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सर्वात मोठा पावसाचा इशारा या ठिकाणी काही जिल्ह्यांना देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांना अजून 15 जुलैपर्यंत वाट सुद्धा पाहावी लागू शकते। त्यामुळे आज नेमकं काय काय परिस्थिती तुमच्या जिल्ह्यामध्ये रात्री होऊ शकते याची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। संपूर्ण राज्यात मान्सून पाऊस सक्रिय झाला असून आता या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे। पण या 12 जिल्ह्यांना ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 3 तासात या 12 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने सर्वात मोठा धोक्याचा इशारा दिला आहे। सावधान व्हा। पावसाळा उशिरा सुरू झाला असला तर त्याची तीव्रता आता 4 पटीने वाढणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। काल दुपारपासूनच मुंबईच्या काही भागामध्ये, पुण्याच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। हळूहळू आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने जोर धरलाय। पण आता रात्री 12 वाजल्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल आणि सकाळी 7 वाजल्यापासून हे या ठिकाणी 7 वाजेपर्यंत रात्रभर या ठिकाणी पाऊस असणार आहे, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये नसणार आहे। 12 जिल्हे जे आहेत त्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे। पुढच्या टप्प्यातील 12 जिल्हे आहेत ज्यामध्ये फक्त आभाळ आल्याचं पाहायला मिळेल, पाऊस पडणार नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या नासा या संस्थेकडून अरबी समुद्राने प्रशांत महासागराचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो समोर आला असून त्या फोटोमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडून आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। या घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यावर होणार आहे। तुम्हाला कदाचित ऐकायला खोटं वाटेल, पण काल दुपारी जेव्हा या ठिकाणी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली तेव्हा या ठिकाणी आता मुंबईच्या काही भागामध्ये आता इतका महापूर आलाय की तुम्हाला विश्वास देखील पटणार नाही। तसेच पुण्याच्या जुन्नर मधील एका गावात थेट नदीचं पाणी शिरलंय। नाले एकत्र येऊन या ठिकाणी गाव अवघ्या 2 तासामध्ये पाण्याखाली गेलंय। अवघ्या 2 तासात इतकी ढगफुटी झाल्या
की पाण्याखाली या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी गाव गेलेत। त्यानंतर या ठिकाणी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सातारा देखील भयानक पावसामुळे अशाच प्रकारची आता परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाल्या। त्यामुळे संपूर्ण राज्यात सतर्कतेचं वातावरण आता निर्माण झालं असून जो पाऊस या ठिकाणी थांबलेला होता ते पूर्णपणे या ठिकाणी 4 पटीने मोठा पाऊस पडणार असून हे सर्व काय भरून काढणार आहे। आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती होणार आहे। तर या 12 जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत अजिबात पावसाचा थेंब देखील पडणार नाही। या इशाऱ्याला अजिबात तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण नासा ही जगातील सर्वात मोठी अत्याधुनिक संस्था मानली जाते आणि त्यांनी दिलेला इशारा या ठिकाणी कधी सुद्धा चुकत नसतो। त्यामुळे या इशाऱ्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी हैराण झालंय। हवामान खात्याचे जे अंदाज सांगतात त्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकल्या। हवामान विभागाने पुढील 10 दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला असून पुढच्या 10 दिवसात कुठे रेड अलर्ट असणार आहे, कुठे येलो अलर्ट असणार आहे, कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। यात असे पण काय 12 जिल्हे आहेत जिथे आज मध्यरात्री बरोबर आता 12:30 ते 1च्या दरम्यान डबल रेड अलर्ट देण्यात आला आहे, जिथे नदी नाले एकत्र येऊन संपूर्ण गावे बुडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यात राहत असाल तर ताबडतोब सावधान व्हा, कारण की पुढील 3 तासात मोठा जलप्रलय तुमच्या भागामध्ये होऊ शकतो। दरवर्षी पावसाळा वेळेवर येतो, पण यावर्षी एल निनोचं वर्ष असल्यामुळे जवळपास 15 दिवस पावसाळा या ठिकाणी उशिरा आलाय। जसा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह येतो तशी चक्रीवादळाची भयानक परिस्थिती पुढच्या 3 तासामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला झाल्याचं पाहायला मिळणार आहे। मग कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रात्री 12 पासून सुरू होणार आहे? कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्या 12 जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत पावसाचा थेंब देखील पडणार नाही? सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच पाहणार आहोत। महाराष्ट्रातील पावसाबाबत अतिशय गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आल्या। आज रात्रीतून हे 12 जिल्हे अक्षरशः वाहून जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। अचानक अरबी समुद्रात, बंगालच्या उपसागरात एकाच वेळी या ठिकाणी चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून जे काय काळे ढग आहेत ते पुढे सरकून या ठिकाणी या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यावर आता तुफान कोसळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। बघा, अमेरिकेच्या नासा संस्थेने पाठवलेल्या सॅटेलाइट छायाचित्रात अरबी समुद्रावर प्रचंड मोठे ढगांचे या ठिकाणी आता वलय जमा झाल्याचं पाहायला मिळतंय, जे थेट महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहेत। यामुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा यापर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात वातावरण या ठिकाणी पूर्णपणे थंड झाल्याचं पाहायला मिळतंय। थांबा, ही वादळापूर्वीची शांतता हे लक्षात ठेवा। या 12 जिल्ह्यांची नावे आणि तुमच्या गावातील नेमकं कोणत्या वेळेला आता ही मध्यरात्री नेमकं पाऊस पडणार आहे का तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही पडणार आहे हे या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे। बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हजारो किलोमीटरच्या वेगाने महाराष्ट्राच्या भूभागाकडे आता प्रवास करत आहे। त्यामुळे आज मध्यरात्री 12 पासून या 12 जिल्ह्यामध्ये आता तीव्र चक्रीवादळाचा आणि ढगफुटीचा भयंकर धोका वर्तवण्यात आला आहे। हे 12 जिल्हे आज रात्री या ठिकाणी ढगफुटी आणि विजांच्या कडकडाटाने भक्ष्यस्थानी पडणार आहेत। म्हणून सरकारकडून या 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट या ठिकाणी जिल्ह्यांची विशेष यादी म्हणून आता घोषित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आज आणि उद्या या 12 जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रातही ऑरेंज आणि येलो अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज रात्री डोळ्याला डोळा न लावता आपण सतर्क राहायचं आहे। विशेषतः तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, तर या ठिकाणी आज मध्यरात्री 12 पासून पाऊस या 12 जिल्ह्यामध्ये मात्र धुमाकूळ घालणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मध्यरात्री अवघ्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये 200 ते 300 मिलीमीटर पाऊस कोसळून संपूर्ण जमीन या ठिकाणी पेरणीयोग्य होणार आहे। तर काही भागामध्ये पूर येऊ शकतो। नदीच्या कडेला राहणाऱ्या व मासेमारी करणाऱ्या या ठिकाणी लोकांना पात्राबाहेर या ठिकाणी येण्याचं आवाहन केलंय। भयानक परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे। विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणि नदीकाठच्या लोकांनी अजिबात गाफील राहू नये। गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपल्या। त्यातच आजची रात्र सर्वाधिक भयानक असणार आहे। विचार करा, संपूर्ण गाव रात्री गाढ झोपेत असताना अवघ्या अर्ध्या ते 1 तासामध्ये जर ढगफुटी झाली तर नेमकं या ठिकाणी किती मोठा धोका असतो तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी
हवामान विभागाने जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये आता गंभीर स्वरूपाचा धोका सांगण्यात आला आहे त्या जिल्ह्यांनी आता या ठिकाणी काळजी करण्याचं आवाहन या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता हा पावसाचा इशारा नसून ते ढगफुटीचा आणि महाप्रलयाचा इशारा आहे। यामुळे कोणी कामाचे शिवाय घराबाहेर पडू नये। ही ढगफुटी मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी होणार असल्याने नागरिकांमध्ये विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झालं आहे। त्यामुळे रात्री झोपायचं की नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती या ठिकाणी नदीकाठच्या लोकांना या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, यामध्ये कोकण, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रातील डोंगराळ भागामध्ये रात्रीच्या वेळी भूस्खलन म्हणजेच डोंगर खचणे आणि डोंगर या ठिकाणी आता कोसळणे अशा प्रकारचा धोका प्रचंड वाढू शकतो। गेल्या काही दिवसातील या ठिकाणी मुसळधार पावसामुळे म्हणजे काल परवा मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे राज्यातील प्रमुख धरण साठ्यामध्ये जलसाठा भरपूर वाढलेला आहे। त्यातच काल आणि आज झालेल्या मुंबई आणि पुण्याच्या पावसामुळे या 12 जिल्ह्यांमधील जवळपास सर्व आता धरणाचे दरवाजे या ठिकाणी आता उघडण्याची शक्यता आहे। धरणामधून लाखो क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग देखील होऊ शकतो। त्यामुळे आधीच नदी नाले काल या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये तुडुंब आता भरले आहेत। तसेच पुण्याच्या जुन्नर सारखी परिस्थिती तुमच्या जिल्ह्यात सुद्धा उद्भवू शकते जिथे अवघ्या 2 तासात गावं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासनाने NDRF आणि आपत्कालीन पथकांना या ठिकाणी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव महाप्रलयाच्या यादीत आहे का 15 जुलैपर्यंत पाऊस न पडणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत आहे याचीच माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहोत। पहिला गट सांगत आहे रायगड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षातील सर्वात भीषण पावसाची नोंद या ठिकाणी होणार असून आता पूर परिस्थिती या ठिकाणी गंभीर होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि घाटमाता परिसर अतिवृष्टी दरडी कोसळण्याचा धोका या भागामध्ये वर्तवण्यात आला आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पातळी अचानक या ठिकाणी आता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्याचा विचार केला तर लातूरमध्ये 2000 या ठिकाणी 25 मध्ये जशा प्रकारे पाऊस पडला तशा प्रकारे या ठिकाणी अजून सुद्धा ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे। बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सतत वेगवेगळ्या भागामध्ये काही भागामध्ये ढगफुटी, काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतंय आणि आज सुद्धा ती परिस्थिती होण्याची शक्यता आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आज रात्री दुप्पट होणार असून जळगाव जिल्ह्यात नदी नाले एकत्र आल्याने सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी साचू शकतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक येणाऱ्या पुराच्या संकटामुळे आता प्रशासनाने नागरिकांना तातडीने आणि सुरक्षित स्थळी आता जाण्याचे आवाहन केलं आहे। पुण्यातील जुन्नर आणि घाटमाता परिसरात पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असणार आहेत। सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर मुसळधार पावसामुळे पिकांची आता उन्हाळी जी पिके आहेत यामध्ये अतोनात नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। नद्यांना भयानक पाणी येण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीवर आणि रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राला मोठं उधाण या ठिकाणी आल्यामुळे मुसळधार सरी सुद्धा या ठिकाणी कोसळू शकतात। लक्षात ठेवा, हा जूनचा शेवटचा आठवडा म्हणजे 30 जून पर्यंत आता राज्याची 3 वेगवेगळ्या अलर्ट विभागणी या ठिकाणी करण्यात आल्या। कोकण व घाटमाता परिसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भ आणि उर्वरित भागासाठी येलो अलर्ट असून या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल। हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार 2026च्या या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 30 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार आहे। समुद्र सपाटीपासून आता वाऱ्यांची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत तीव्र असल्याने अरबी समुद्रातून सतत बाष्प येतील। त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्राला अजिबात पावसापासून सुटका मिळणार नाही। ही होती हवामान खात्याने आणि नासाच्या सॅटेलाइटने दिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी पावसाची अपडेट। यामध्ये तुम्हाला एक बातमी आवर्जून सांगावीशी वाटते। हवामान खात्याने वर्तवलेली पावसाबद्दलची एक शक्यता आहे, त्यामुळे निसर्गाचा नियम कधी पण बदलू शकतो। त्यामुळे तुम्हाला हे सांगू शकतो की आता मनात कोणती भीती न ठेवता फक्त तुम्ही सतर्क राहायचं आहे
आपल्या हातात आहे की प्रशासन आपल्या पातळीवर पूर्णपणे सज्ज आहे, त्यामुळे घाबरून न जाता आधीपासून काळजी घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. कारण शेतकऱ्यांना पाऊस कधी पडेल याची चिंता होती, ती चिंता आता पूर्णपणे आजपासून मिटल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे, त्यामुळे या अंदाजावर तुम्ही कामे करणार असाल तर अजून एकदा पावसाच्या अनुभवी तज्ज्ञाकडून आता सल्ला घ्या आणि मगच या ठिकाणी शेती पिकाची कामे करा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.